हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। पाऊले ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। माऊली सद्गुरु सखाराम महाराज की जय। ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। शरदचंद्र बिंबाननं चारुहासं, लसत कुंडलाकांत गंडस्थलांगम, जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्, ईशां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि दोगं शिरसा गुरुं तम्। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ऐसे अर्जुन ते अवसरी, मने श्रीकृष्णा अवधारी। परिते मनानयेचे मुरारी ऐकोनिया। जे काही आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आहोत, यामध्ये दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपलं चालू आहे। अर्जुन त्या ठिकाणी युद्धापासून परावृत्त होण्याची भाषा करतोय। अर्जुन युद्धावर तर आला, पण ज्या वेळेस भीष्म द्रोणादिकांसारखे कौरव आदी करून आपले सर्व स्वजन त्याने पाहिले आणि त्यांच्या विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये कृपा निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं। आणि मी यांना कसं मारू असा मनात तो विचार करू लागला। हे तर माझे स्वजन आहेत, आप्त आहेत, म्हणजे शत्रुत्वाची भावना त्यांच्या विषयी न ठेवता हे माझे आप्त आहेत, सगळे सोयरे आहेत अशी भावना त्याची आहे। आणि हे युद्ध कशा पद्धतीनं करणं बरोबर नाही असा युक्तिवाद अर्जुन हा देवासमोर बोलतोय। अर्जुनाची भाषा आहे की देवा तू सांग, हे तुला तरी पटते का? ज्या गुरुकडून आपण विद्या संपादन केली त्याच गुरुला मारायचं। गुरुन हत्वाही महानुभावान, श्रेयो भोक्तुम भक्षमपि हलोके। त्यांना मारणं योग्य आहे का? त्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी आहे, अशी अर्जुनाची भाषा आहे। ज्या गुरुकडून ज्ञान शिकलं ते गुरु सामान्य आहेत का? ते किती श्रेष्ठ आहेत? त्या गुरूंचं वर्णन, द्रोणाचार्याचं वर्णन करत असताना अर्जुनानं फार तोंड भरून त्यांचं वर्णन केलं की द्रोणाचार्य हे सामान्य नाही। त्याकरता काही दृष्टांत दिले की समुद्र हा गंभीर आहे, एखाद्या वेळेस समुद्रामध्ये क्षोभ निर्माण होईल, पण द्रोणाचार्याच्या अंतःकरणात कधी क्षोभ निर्माण होणार नाही। देवा समुद्र गंभीर आहे की जे वरतोही आज परी देखीजे परी शोभमणी नेलीजे द्रोणाची।
एखाद्या वेळेस सागरामध्ये क्षोभ निर्माण होईल. सागराला कधी भरती ओटी येईल, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, त्यातलं पाणी कमी जास्त होईल. तसा तर समुद्र स्थिरच आहे, आपूर्यमान अमचलम प्रतिष्ठम. पण एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये क्षोभ होईल. पण द्रोणाचार्याच्या अंतःकरणात कधी क्षोभ होणार नाही. कशी जरी स्थिती आली तरीही सुद्धा त्यांचं जे मन आहे ते कधी त्या ठिकाणी विचलित होणार नाही. गगन अपार आहे, त्या गगनाचं मोजमाप करता येत नाही, पण एखाद्या वेळेस त्या गगनातही मोजमाप करता येईल, अशी भाषा अर्जुनाची. पण द्रोणाचार्याचं हृदय एवढं सखोल आहे, एवढं अपार आहे की त्यांच्या हृदयाचं मोजमापच करता येत नाही. ते कोणी जाणतात त्याचं अमर्याद त्या ठिकाणी त्यांचे हृदय अंतःकरण आहे, सखोल आहे. एखाद्या वेळेस अमृत विटेल, अमृत विटत नाही, पण एखाद्या वेळेस अमृतही विटेल. वज्र फार टणक असते, एखाद्या वेळेस तेही फुटेल. पण मनोधर्म हा न लोटे विकार दिलाय. अंतःकरणामध्ये विकार निर्माण होण्याची कसली जरी परिस्थिती निर्माण झाली तरी त्यांचा मनोधर्म कधी त्या ठिकाणी लोटला जात नाही. म्हणजे त्यांच्या मनोवृत्तीत काहीच फरक पडत नाही. सर्व कालामध्ये ते सारखे असतात, त्यांची मनोवृत्ती सारखी असते. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया. मनोवृत्तीत काहीच फरक त्या ठिकाणी त्यांच्या पडत नाही, असं अंतःकरण त्यांचं आहे. आणि त्यासाठी उदाहरण देत असताना मग आईचं दिलं की स्नेहा लागी माय मनी पेते कीर होय. स्नेहाकरता प्रेमाकरता उदाहरण दिल्या जातं ते आईचं. पण द्रोणाचार्याच्या रूपाने साक्षात कृपा म्हणजे प्रेम या ठिकाणी मूर्तिमंत आहे, अशी अर्जुनाची भाषा आहे. आणि हे कसे आहेत तर म्हणजे कारुण्याच्या आधी जिथून कृपा, त्या कृपेचा जिथून उदय होतो, हे कृपा जिथून जन्माला येते, कारुण्य जिथून जन्माला येतं ते कारुण्याच्या आधी असे द्रोणाचार्य. सर्व गुणाचा निधी आहे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी विद्येचा सागर असणारे असेही द्रोणाचार्य. ये नेमानी महंत वरी आम्हा लागे कृपा. हे तर असे श्रेष्ठ आहेतच आहे. भीष्म द्रोण अधिक सामान्य नाही, श्रेष्ठ आहे. आणि वरच्यावर आमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे. मग असं असताना तूच सांग बाबा, यांना मारणं बरोबर आहे का? यांचा घात करणं असं मनात तरी आणावं का? ऐशी रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे, हे ते मना नाही आघावे जीवेतीशी. हे आमच्या मनाला सुद्धा पटत नाही की त्यांना मारावं, रणांगणावर त्यांचा वध करावा आणि त्यांचा वध करून मग आपण राज्य सुख भोगावं, हे आमच्या मनाला देखील पटत नाही. येणे माने दुर्भर जे याहुनी भोग सदर ते असतो येत्वर भिक्षा मागता बोली. त्यापेक्षा दुर्धर असे भोग भोगलेले बरे, त्याच्यापेक्षा सदर जरी भोग प्राप्त झाले तर ते भोगलेले बरे. त्या ठिकाणी सदर जरी भोग प्राप्त झाले तरी ते नको आम्हाला, त्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. म्हणजे उच्च भोग प्राप्त झाले तरी ते उच्च भोगाची अभिलाषा आम्हाला नाही, भिक्षा मागितलेली बरी, अशी अर्जुनाची भाषा आहे. ना तरी देश त्यागी जाईल, त्यापेक्षा असं करा की देशाचा त्याग करून निघून जावं. एखाद्या डोंगर दरीमध्ये गुहेमध्ये जाऊन बसावं, पण हातात शस्त्र घेऊ नये, असं त्या ठिकाणी अर्जुनाची भाषा आहे. आपल्याच हातानं बाणाला टोकदार बनवायचं, तेच बाण त्यांच्यावर सोडायचे, त्यांच्याच रक्ताने माखलेल्या जे भोग आहे त्या भोग आपण भोगावे, हे बरं नाही. भोग जीवसा विरुद्धरी बुडाले दे, हे बरं नाही. हे काढून काय की दती लिप्त केवी सेवी दती मद नये उपपत्ती याचे लगे. तुझा हा युक्तिवाद मला पटत नाही देवा. हेच भोग आपण भोगावे असा तुझा युक्तिवाद देवा मला पसंत नाही. हा, मग असा अर्जुन त्या ठिकाणी बोलताय. ऐसे अर्जुन ते अवसरी आणि मने श्रीकृष्ण अवधारी पाहिजे परी ते मना नयेची मुरारी ऐकून. आता अर्जुन जे अशी भाषा बोलतोय त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हे देवा ऐक, परी ते मना नयेची मुरारी ऐकून. अर्जुनाची जे हे भाषा आहे हे भगवान कृष्ण परमात्म्याच्या मनाला तिथं पटत नाही. त्यावेळी अर्जुन मनाला कृष्ण ऐक, परंतु हे भाषण देवाला पटत नाही. ऐकूनही भगवान श्रीकृष्ण
भगवान कृष्णाच्या मनाला ते रुचलं नाही. अर्जुनाचा हा विचार भगवंताला पटला नाही. का? कारण अर्जुन जो बोलतो आहे ते अर्जुनाची बोलण्याची भूमिका वेगळी आणि देवाची भूमिका वेगळी. अर्जुन खालच्या भूमिकेवर होता तर भगवान हे उच्च भूमिकेवर होते. अर्जुन अज्ञानी साधक होता तर भगवान म्हणजे साक्षात सिद्ध ज्ञानी होते. म्हणून दोघांच्या मनस्थितीमध्ये फार अंतर, जमीन आसमानचं अंतर दोघांच्या मनस्थितीत आहे. अर्जुनाच्या ठिकाणी मोह आहे. अर्जुन जो बोलतो तो मोहा नाही. अर्जुनाच्या ठिकाणी स्नेह आहे. तर भगवान हे निर्मोही आहे. भगवंताच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्मोह नाही. भगवान निर्मम आहे. लोकसंग्रहा करता देवाने काय केलं? अर्जुनाकडून कुलाचा वध करीला लोकसंग्रहा करता. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्यावर वेळ आली त्यावेळेस देवाने आपल्या स्वतःच्या कुळाचा नाश देवाने स्वतः केला. पण त्या ठिकाणी तो नाश करत असताना परमात्म्याच्या अंतकरणात कोणता खेद नाही, मोह नाही, निर्मम अंतकरण आहे देवाचं. आणि देवानं जसा अर्जुनाकडून कौरव कुलाचा नाश करून घेतला तसा स्वकुळाचाही नाश परमात्म्याने त्या ठिकाणी केला. अंतकरणात कुठल्याही प्रकारचा मोह न ठेवता देवानं केला की ना. यादवाचा पोर एक गोप्या भला तो बहुतची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारली खेळची मोडून गेला. सगळे मारले, कोणीच त्या ठिकाणी ठेवलं नाही. सगळा खेळ मोडून टाकला. म्हणून गीतेमध्ये कर्म कायदा फार कडक आहे. त्यात अवास्तव दयेला त्यामध्ये स्थान दिलेलं नाही, अजिबात वाव नाही. माणसाच्या वाटेला जे कर्म आलं ते माणसाच्या वाटेला आलेलं कर्म त्यानं केलंच पाहिजे. प्रत्येकाचं कर्म ठरलेलं आहे. आपल्या वाटेवर जे आलेलं कर्म आहे ते प्रत्येकाने केलं पाहिजे असं देवाचं मत असल्यामुळे प्राप्त कर्म टाकून जाण्याची अर्जुनाची जी भाषा आहे ते देवाला पटत. देवा अर्जुनाच्या वाटेला प्राप्त कर्म कोणता? युद्ध करणे. युद्ध करणं टाकून जाणं हे जे काही अर्जुनाची भाषा आहे हे देवाला पटली नाही. परी तो मना नाहीची मुरारी, देवाच्या मनाला ते आलं नाही. परी ते मना नाहीची मुरारी याला. आता देवाच्या मनाला का नाही आलं? ते देवाच्या मनाला का नाही पटलं? त्याचे 5 कारण आहेत का नाही पटलं. अति महत्वाचे. त्यातील पहिलं कारण असं आहे की देवाच्या मनाला पटलं नाही. का? कारण अर्जुन जे काही इथून युद्धावर पळून जायची भाषा करतो रणांगणातून युद्धातून ते देवाला पटलं नाही. का? त्याचं पहिलं कारण आहे जर अर्जुन त्या ठिकाणी युद्ध करणार नाही तर पृथ्वीचा भार नष्ट होणार नाही. कारण देव इथं ज्या कार्याकरता आलेला आहे तो म्हणजे या पृथ्वीवरचा भार कमी करण्यासाठी. पृथ्वीला ज्यावेळेस होते त्यावेळेस परमात्मा अवतार धारण करत असतो. म्हणून या ठिकाणी पृथ्वीचा भार नष्ट होणार नाही म्हणून देवाला ते पटलं नाही. कारण देव आला भार कमी करण्यासाठी. कारण देवाचं ब्रीद आहे, या भारापासून सोडवी बेदिनी असं परमात्मा बोलतात. आणि ते त्या ठिकाणी पृथ्वीवरचा भार कमी होणार नाही म्हणून मना नयेची मुरारी. म्हणून देवाच्या मनाला ते आलं नाही. दुसरं कारण काय? परमात्म्यानं सांगितलं होतं की धर्माचा मान मी वाढवणार आहे. पण धर्माचा मान वाढवण्यासाठी देव इथं आले. अर्जुन जर या ठिकाणी युद्धच केलं नाही तर धर्माचा मान कसा वाढायचा? धर्मी लोक जर वारले नाहीत, गेले नाहीत, मारले गेले नाही तर त्या ठिकाणी धर्माचा मान कसा वाढायचा? जे धर्मदाता आगवे युगायुगी मी आरक्षात अशी देवाची भाषा आहे. युगायुगामध्ये त्या ठिकाणी धर्मदात असणारे जे आहे त्यांचं रक्षण करावं असं देवाचं ब्रीद आहे. धर्माचा मान वाढवावा असं देवाचं ब्रीद आहे. अर्जुन जर युद्धापासून बाजूला झाला तर धर्माचा मान वाढणार नाही. म्हणून त्या ठिकाणी देवाला हे पटलं नाही. मना नाहीची मुरारी. तिसरं कारण असं आहे की दुष्टांना त्यांच्या कर्माचं प्रायचित्त मिळालं नसतं. अर्जुन जर युद्ध खेळला नसता किंवा युद्धापासून बाजूला गेला असता तर दुष्टांना त्यांच्या कर्माचं प्रायचित्त मिळालं असतं. कंसानं जो काही साधू वृत्तीच्या लोकांना त्रास दिला, मोडीले कीर्तन, राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण, हे जे काही त्यांना अत्याचार केला, हे जे काही कर्म केलं त्या कर्माचं प्रायचित्त कंसाला मिळालं नसतं. अर्थात हे जे काही दुर्योधनादी दुष्ट लोक आहेत त्यांना त्यांच्या कर्माचे प्रायचित्त मिळाले नसते. अर्जुनाने युद्ध केलं नसतं.
म्हणून अर्जुन युद्धातून बाजूला जातो असं म्हणतो म्हणून देवाला ते पटत नाही. मना नयेची मुरारी ऐकोणीय. म्हणून त्या ठिकाणी साधूचा मान वाढवावा, दुर्जनाला प्रायश्चित्त मिळावं यासाठी म्हणून त्या ठिकाणी परमात्म्यानं अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं. साधूचा मान गिवशितो. चौथं कारण असं सांगितलं की श्रीकृष्णाला भक्ताची सेवा करण्याचा जो मान योग हा आला नसता. अर्जुन जर बाजूला झाला असता तर भक्ताची सेवा करण्याचा योग देवाच्या जीवनात आला असता. कारण दुष्टांना मारून भक्तांचं रक्षण करणं म्हणजे भक्ताची सेवा करणं, आणि ते भक्ताची सेवा करण्याचा जो योग आहे तो परमात्म्याला प्राप्त झाला नसता. आणि पाचवं कारण आहे की गीता अवतरली नसती. तर त्या ठिकाणी अर्जुन जर त्या ठिकाणी युद्धापासून बाजूला झाला असता तर हे गीता अवतरली नसती, ज्ञान सांगता आलं नसतं. म्हणून गीता अवतरली नसती, अर्जुनाचा मोह गेला नसता, जगत उद्धार झाला नसता, साधूचा मान राहिला नसता, धर्माचं साम्राज्य त्या ठिकाणी झालं नसतं. म्हणून हे अर्जुनाचं बोलणं जे काही आहे ते देवाला त्या ठिकाणी पटलं नाही. दुर्योधनाधिक जिवंत जर राहिले असते तर काय झालं असतं? अधर्मच वाढला असता. दंभ, दर्प, क्रोध, लोभ, द्वेष, अहंकार आदी विकाराचं साम्राज्य त्या ठिकाणी माजलं असतं. भीष्माकडून धर्मराजाला ज्ञान प्राप्त झालं नसतं. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा हे जे काही आहे सार्थ झालं नसतं. अर्जुनाचं म्हणणं देवाला अजिबात त्या ठिकाणी पटलं नाही. मना नयेची मुरारी ऐकोणी हे जाणून पार्थ भ्याला, मग पुनरपी बोलू लागला. म्हणे देवो का चित्त या बोला देतीचे ना. अर्जुन म्हणतो, हे अर्जुनानं पाहिलं की देव आपल्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही, देवाला हे पटलेलं नाही. मग परत त्या ठिकाणी अर्जुन बोलू लागला आणि म्हणू लागला, देव का चित्त या बोला देतीचे ना. माझ्या बोलण्याकडे का देव लक्ष देत नसतील बरं? माझं काही त्या ठिकाणी चुकते का? अर्जुनाने आतापर्यंत आपली जी बाजू या ठिकाणी मांडली ती ठामपणे मांडली, आग्रहाने मांडली. परंतु भगवंत त्या ठिकाणी काहीच बोलले नाही. अर्जुनाच्या बोलण्याला देवाने काही सुद्धा प्रतिसाद दिला नाही, बोलेना. त्याच्या मुखावरही त्याचा काही सुद्धा परिणाम झालेला दिसेना. त्यावरून अर्जुनाला या ठिकाणी असं वाटलं की बा आपलं काहीतरी चुकत असलं पाहिजे. तो मनात जरा कचरला. सत्याचे वाली असणारे परमात्मा, ज्ञानगण असे भगवान, त्यांना आपलं म्हणणं पटत नाही असं. तेव्हा आपल्याच काही विचारात दोष असला पाहिजे त्याची अर्जुनाला जाणीव झाली. आणि म्हणून तो देवाला पुढच्या ओवीत म्हणतो, देवा जे काही निकू असेल ते मला सांगा, चांगलं काय ते मला तुम्ही सांगा, मी काय केलं पाहिजे. प्रथम मनुष्याला अज्ञानाचं अज्ञान असते. बऱ्याच वेळा माणसाला अज्ञानाचं अज्ञान असते आणि पुढे कालांतरानं मग त्याला ते उमगत जाते आणि त्यानंतर मग ते जाणण्यासाठी तो प्रयत्नशील होतो. अज्ञानाचं अज्ञान कधीतरी उमगते, ते उमगलं की मग जाणण्यासाठी तो प्रयत्नशील होतो. आधी रोग्याला रोग कळत नसतो. रोग्याला रोग झाला हे प्रथम माहीत नसते, कळत नाही. तरी रोगी काय जाणे निदान रोगाची माऊलीची भाषा आहे. रोगी निदान रोगाचं निदान जाणत नाही रोगी. मग ज्या वेळेस वैद्याकडून त्याला कळते त्यावेळेस मग तो जागा होतो आणि तो रोग घालवण्याकरता मग तो उपचार करतो. तद्वत अज्ञानाचं ज्ञान झाल्यानंतर माणूस ते घालवण्याकरता म्हणजे अज्ञान घालवण्याकरता माणूस साधक मुमुक्षू लागतो. आणि तद्वत साधक मुमुक्ष त्या ठिकाणी होतो. अर्जुन आता साधकाच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आलेला आहे. युद्ध करावं का न करावं अशी अर्जुनाची अवस्था आहे. याविषयी अर्जुनाचा संशय आहे. तो संशय पुढच्या श्लोकामध्ये बोलून दाखवला.
न चेत द्विद्म कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदिवानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस् तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रः न च एतत् विद्म करतत् न गरिय यत् वा जयेम यदि वा न जयेयुः यान एव हत्वा न जिजीविषामः ते अवस्थितः प्रमुखे धार्तराष्ट्रः। आता पदच्छेद आहे याचा अन्वय असा आहे एतच्च न विद्म येतः कतरतः न गरियः वा जयेम यदि वा न जयेयुः यान हत्वा न जिजीविषामः ते धार्तराष्ट्रः एव प्रमुखे अवस्थितः। अर्जुन बोलतो या आम्हा पांडवांना युद्ध करून भोग भोगणं अथवा भिक्षान्न खाणं या दोघातील योग्य कोणतं ते कळत नाही। अर्जुन काय म्हणतो की युद्ध करावं म्हणजे युद्ध करून भोग भोगावं अथवा भिक्षान्न खावं म्हणजे भीक मागून खावं या दोघांपैकी योग्य काय ते आम्हाला कळत नाही किंवा आम्ही जय पाहू अथवा आम्ही किंवा आम्हाला ते जिंकतील हेही आम्हाला समजत नाही। म्हणजे जय पाहू का पराजय पाहू हे आम्हाला माहित नाही। ज्यांना मारून जिवंत राहण्याची आमची इच्छा नाही ते धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या समोर उभे आहेत तिथं कौरव युद्धाकरता आमच्या समोर आहेत। म्हणजे मागील श्लोकात अर्जुनाने भिक्षांनावर उपजीविका करणे हे हिंसाचारापेक्षा बरं असं म्हटलं आहे की हिंसाचार केल्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी असं अर्जुन त्या ठिकाणी बोलला। या संदर्भात असं शास्त्रवचनही आहे। काय शास्त्रवचन आहे अकृत्या परसंतापमगत्वा खल मंदिरम अक्लेशयित वाचात्मानं यदल्पमपि तद्बहुः। आता म्हटलंय की अकृत्वा परसंतामगत्वा म्हणजे की दुसऱ्याला अन्याला त्रास न देता म्हणजे दुसऱ्याला त्रास न देता आणि स्वतःही फार कष्ट न पडता जे काही अल्प मिळालं ते बहुत मानायचं म्हणजे कमी मिळालेलं अधिक मानायचं पण कमी मिळालेल्यातच समाधान मानायचं असं वचन। पण क्षत्रियाच्या संबंधानं हे नीतितत्व अग्राह्य आहे। कारण हे युद्ध त्याचं विहित कर्म आहे। भिक्षा मागणं क्षत्रियाचं कर्म आहे ते ब्राह्मणाचं आहे। भिक्षेवर निर्वाह करणं हे कोणाचं काम आहे ब्राह्मणानं भिक्षा मागावी। भिक्षेवर उदरनिर्वाह करणं क्षत्रियाचं काम आहे आणि क्षत्रियाकरता भिक्षेवर निर्वाह करणे हे त्यास निषिद्ध आहे। अर्जुनाची अशी विचित्र स्थिती झाल्याने तो या श्लोकामध्ये हिंसाचार रहित भिक्षावृत्ती वा प्राप्त कर्म म्हणून स्वजनाशी युद्ध यापैकी कोणतं योग्य आहे हे मला समजत नाही असं म्हणतो। म्हणजे भिक्षा मागितलेली वृत्ती बरी भिक्षा मागायची वृत्ती बरी स्वजनाशी युद्ध करायची वृत्ती बरी कळत नाही। त्यावर फार सुंदर भाष्य करतात बाबू एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परी निके काय या परवते ते तुम्ही जा। अजून बोलताय बाकी जे माझ्या मनात होतं ते मी या ठिकाणी विचारपूर्वक तुमच्या समोर मी बोललो विस्तारपूर्वक बोललो परंतु यापेक्षा चांगलं काय ते तुम्हाला माहिती आहे। म्हणजे अर्जुनाच्या डोळ्यावरची झांज इथं उतरली। आता देवाला म्हणतोय की मी एवढं कळकळून त्या ठिकाणी सांगतोय पण आपण इकडे लक्ष देत नाही। मी माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही माझी उपेक्षा करता तुम्ही म्हणला होता ना ज्या वेळेस युद्धाला प्रारंभ व्हायचा त्याच्या आधी मी तुमच्याकडे भेटायला आलो
दुर्योधनही आला होता, दुर्योधनानं सेना मागितली. त्यावेळेस तुम्ही काय बोलला होता की मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, मी युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन म्हणून मी लढावं की परत जावं, या दोहोत योग्य काय ते आपण मला सांगायला पाहिजे. रोगाचं निदान जसं वैद्यानेच करावं त्याप्रमाणे जीवाचं जे कल्याण आहे म्हणजे अत्यंतिक कल्याण ते कशात आहे, हे फक्त वेद, संत आणि भगवंत या ठिकाणाच पडते. जसं रोगाचं निदान वैद्यच जाणू शकतो, वैद्यालाच रोगाचं निदान करता येईल, तसं माणसाचं आत्यंतिक कल्याण वेद म्हणजे श्रुती, संत आणि देव या ठिकाणाच माहित आहे. म्हणून अत्यंतिक कल्याणाकरता वेदाकडे जावं. अहितापासून काळीती, हितदेवनी वाढविती, नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगात. म्हणजे अहितापासून काढून हित देऊन त्या ठिकाणी जर वाढवणारं कोण असेल तर ते श्रुती माऊली आहे. आणि श्रुती माणसाचं कल्याण करू शकते, वेद कल्याण करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे संत कल्याण करू शकतात. वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो, किंवा मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संत ते तेण्याची पंथे चालू जाता न पळे गुंथा कोडे काय. म्हणजे त्या ठिकाणी संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने गेलं तर अत्यंतिक कल्याण आहे. म्हणजे संत माणसाचं अत्यंतिक कल्याण करू शकतात. आणि तिसरा म्हणजे भगवंत, भगवंत माणसाचं अत्यंतिक कल्याण करू शकतो. भगवंताच्या मागे गेल्यानंच त्या ठिकाणी माणसाचं कल्याण आहे. आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. खऱ्या अर्थानं माणसाची तृप्ती ही परमात्म्याच्या मागे गेल्यानं होणार, अत्यंतिक कल्याण तिथं गेल्यानं होणार. म्हणून त्या ठिकाणी संत, भगवंत आणि वेद हेच माणसाचं अत्यंतिक कल्याण करू शकतात, कारण तेच यामधले अधिकारी आहेत. पै विरोधयाशी ऐकीजे आणि बोलीची प्राण सांडीजे, ते येत संग्राम व्याजे उभे आहात. पै विरुदयाशी ऐकी म्हणजे अर्जुन बोलतो की ज्या कौरवाशी वैर करण्याची गोष्ट मनात सुद्धा आणू नये, किंवा तसं जर मनात आणलं किंवा तसं जर बोललं तर आणि बोलीची प्राण सांडी, म्हणजे तसं बोलताच आम्ही प्राणत्याग सुद्धा करावा किंवा प्राणत्याग सुद्धा करायला तयार असावं. ते येत संग्राम व्याजी उभे आहात. तेच कौरव आज या ठिकाणी युद्धाच्या निमित्ताने उभे आहे. मग आता युद्धाच्या ठिकाणी इथं उभे असताना आता आयसे आते वदावे की अवघे ऋणी या निघावे, या दोही माझे काय करावे ते नेणं आम्ही. आता यांचा अवेर करावा म्हणजे यांना मारावं किंवा यांना सोडून निघून जावं, या दोपैकी काय करावं हे आम्हाला कळत नाही. अशा वेळी आम्ही युद्ध करून या श्रेष्ठना मारावे की येथून युद्धाचा अवेर करून निघून जावं, या दोहत योग्य काय देवा ते आम्हाला कळत नाही. याचा अर्थ अर्जुनाला स्वतःची यथार्थ जाणीव नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी कार्याकार्य अविवेक उत्पन्न झाला. अर्जुनाला यथार्थाची स्वतःची यथार्थ जाणीव, म्हणून हा कार्य करावं का न करावं, कार्य काय न कार्य काय याचा अविवेक त्याच्या ठिकाणी निर्माण झाला, उत्पन्न झाला. कारण यथार्थ जाणीव नाही म्हणजे तो आतापर्यंत स्वतःला शरीरी समजत होता. याचा अर्थ आत्म्याचं ज्ञान त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे त्याला अध्यात्मशास्त्र सांगावं लागलं पहिले. आतापर्यंत शारीरिक समजत होता स्वतःला, अध्यात्म ज्ञान नव्हतं, आत्मज्ञान नव्हतं. आणि त्यामुळे मग त्याला पहिले अध्यात्मशास्त्र सांगावं लागलं. यथार्थ कर्तव्य काय, त्या कर्तव्यासाठी मी कोण आहे याची जाणीव माणसाला पाहिजे. यथार्थ जर कर्तव्य करायचं असेल तर मी कोण आहे आधी कळलं पाहिजे, आणि मी कोणची जाणीव अगोदर असावी लागते. म्हणून देवानं पहिले अध्यात्मशास्त्र सांगितलं.
कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्येस्तहं शादिमां त्वां प्रपन्न. आता पदच्छेद असा आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यत् श्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तत् मे शिष्यः ते अहम शादिमां त्वां प्रपन्नम. असा अन्वय असा आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव च धर्म सम्मूढ चेतः त्वां पृच्छामि यत् निश्चितं श्रेयः स्यात् तत् मे ब्रूहि यत् अहम ते शिष्यः अतः त्वां प्रपन्नम मां शादी. व्यामोह रूपी दोषामुळे मूळ स्वभाव म्हणजे स्वाभाविक जे शास्त्रवृत्ती आहे ती नष्ट झालेला, आणि धर्माविषयी म्हणजे स्वकर्तव्याविषयी व्यामोह चित्त झालेला असा मी तुम्हाला विचारतो, असा अर्जुन बोलतो. व्यामोहानं म्हणजे अज्ञान दोषानं. शास्त्र स्वभाव हा मूळ स्वभाव आहे, पण तो विसरून धर्माविषयी म्हणजे स्वकर्तव्याविषयी व्यामोह चित्त झाला, म्हणजे स्वकर्तव्याविषयी अज्ञानी झाला. आणि असा तो अर्जुन मी तुम्हाला विचारतो की खरोखर कल्याणकारक असेल ते मला तुम्ही सांगा. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलेला आहे, मला उपदेश करा असा तो बोलतो. शिष्य असते हम शादिमां त्वां कार्पण्य दोष. कार्पण्य म्हणजे व्यामोह किंवा कार्पण्य म्हणजे अज्ञान. ज्याला आत्मज्ञान नाही तो कृपण होय. आत्मज्ञान नसेल तर तो कृपण आहे. यो वा यतक्षरम गार्ग विदित्वा स्माल लोका तत्प्रतिस कृपण हो. म्हणजे हे गार्गी, जो या अक्षरास म्हणजे अविनाशी ब्रह्मास जाणल्या वाचून हा लोक सोडून जातो तो कृपण आहे. म्हणजे या जन्माला आल्यानंतर अक्षर ब्रह्म जे आहे म्हणजे परमात्मा त्याला जाणलं पाहिजे. त्याला जाणल्या वाचून जो हा लोक सोडून जातो तो कृपण आहे. इथे अर्जुन क्षत्रिय आहे आणि अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे त्याच्या शास्त्र स्वभाव शौर्य हा आहे. क्षत्रियाचं शौर्य काय स्वभाव आहे. शौर्य तेजम धृतिर्दाक्ष, अर्थात शौर्य हे क्षत्रियाचं तेज आहे. म्हणजे अर्थात शौर्य हा क्षत्रियाचा स्वभाव आहे. आणि प्रतिपक्षीयाचा म्हणजे गुरुजन व स्वजन यांचा वध करून राज्यसुख भोगावे हे धर्म्य, की युद्ध टाकून भिक्षेवर जगावं हे धर्म. त्याविषयी माझं मन गोंधळून गेलं आहे देवा. नेमका धर्म म्हणजे कोणता तो मला कळत नाही. युद्ध सोडून जावा हा धर्म का त्या ठिकाणी यांचा वध करावा हा धर्म मला कळत नाही. म्हणून माझं शाश्वत कल्याण ज्यात आहे ते मला तुम्ही सांगा. कशात माझं कल्याण आहे असं अर्जुन भगवंताला त्या ठिकाणी विनवत आहे. देवा मी तुझा सखा आहे, मी शिष्य आहे, म्हणून माझी उपेक्षा न करता तू मला धर्म रहस्य सांग काय, असं अर्जुन भगवंताला म्हणत आहे. यथावत श्री गुरु शरण जाणाराच धर्म रहस्य जाणण्यास श्रवणास पात्र होतो. श्री गुरु शरण म्हणजे श्री गुरुला शरण जाणाराच धर्म रहस्य जाणू शकतो, श्रवण करू शकतो. कारण श्री गुरुकडे गेल्याशिवाय ज्ञान नाही. तद विज्ञार्थम स गुरुमेवा विगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं म्हटलेलं आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू अशा असणाऱ्या गुरुकडे गेल्यानंतर हे ज्ञान प्राप्त. गीतेनेही तोच विचार सांगितलेला आहे, तो मांडुक्य उपनिषदानं सांगितला.
गीतेनं काय सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन, ज्ञान मिळवण्याकरता अहंकार हा पूर्णतः गेला पाहिजे. ते तर सेवा हा दारवंटात सांगितलेला आहे. ते तर ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा हा दारवंटा. अहंकार गेल्याशिवाय माणूस सेवाच नाही करू शकत. म्हणून त्या ठिकाणी अहंकार पूर्णतः जावा लागतो. आणि केवळ त्या ठिकाणी घोकणपट्टीने अथवा पदपंक्ती लावल्याने आत्मज्ञान होत नाही, आत्मसाक्षात्कारही त्यानं होत नाही. तर श्री गुरुवर ज्याची असीम निष्ठा असते, असीम श्रद्धा असते, त्याला ते ज्ञान प्राप्त होते. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानला ज्ञान प्राप्त होत असते, कोणालाही ज्ञान प्राप्त नाही. म्हणून ज्याची असीम श्रद्धा आहे आणि ज्याने सेवेने श्री गुरु प्रसन्नता संपादन केलेली आहे, त्याला हे धर्म रहस्य कळते, उमगते. यश देवे परा भक्तिर यथा देवे तथा गुरु तस्य इते कथिता हेर्था प्रकाशन्ते महात्मना. आपल्या काही उणीव आहे असं ज्याला ज्ञान असते, आपल्या ठिकाणचं अज्ञानही कबूल करता आलं पाहिजेत माणसाला. आपल्या ठिकाणी अज्ञानही पहिले कळावं, ते अज्ञान कबूल करावं. अज्ञान झाकून ठेवू नाही. माणसानं अज्ञान झाकून ठेवली की त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. अज्ञान झाकून ठेवू नये, अज्ञान झाकणाऱ्याची फजिती होते. अज्ञान त्या ठिकाणी कधी झाकलं, अज्ञान झाकले की त्या ठिकाणी फजितीला तो प्राप्त झाला नाही. आपल्या काही उणीव आहे असं ज्याला ज्ञान असते, त्यालाच काही उपदेश केला तर त्याच्यात सुधारणा शक्य आहे. अर्जुन अभिमान गलित होऊन भगवंताला शरण आला आणि त्या ठिकाणी विनवणी करू लागला. म्हणून देवाने त्याला आत्मज्ञान सांगितलं. म्हणजे अर्जुनानं आता देवाच्या समोर आपल्या अज्ञानाची उणीव त्या ठिकाणी कबूल केली, अज्ञान कबूल केलं. अज्ञानाची कबुली द्यावी म्हणजे फजिती होत नाही. एक जावई बापू सासरवाडीला गेले. सासरवाडीला गेले त्या जावई बापू, त्यांना रात आंधळेपणा होता. रात्र झाली की त्यांना दिसेना. आता आपल्याला रात्र आंधळेपणा आहे हे तिथं त्यानं सासरकडे सांगितलं असतं तर काही बिघडलं असतं का नाही, पण त्यानं ते अज्ञान लपवलं. रात्रीच्या वेळेला तिथं गेल्यानंतर काय सासून पाहुणचार केला, सगळं व्यवस्थित. आज जेवायला बसायचं म्हणून त्या ठिकाणी जेवायला बसला, ते भिंतीकडे तोंड करून बसला. सासूबाई म्हणे, जावई बापू अहो इकडे तोंड न करता भिंतीकडे तोंड करून का बसला? त्यावेळेस जावई बापू म्हणले, सासूबाई हा भिंतीचा कलर पाहून राहिलो म्हणे मी, कोण्या कंपनीचा आहे आणि एवढा चांगला कसा आहे. सासूबाईला वाटलं खरंच कलर पाहत असेल, पण त्याने सांगितलं नाही की मला रात्रीच्या वेळेला दिसत नाही ना, रात आंधळेपणा आहे म्हणून. तसं त्याने सांगितलं नाही. रात्र आंधळेपणा असल्यास कबूल नाही केलं. जेवायला बसला त्या ठिकाणी ताट वाढलं सासूबाईने, पक्वान्न वाढले आणि जेवायला बसल्याबरोबर मांजर याच्या ताटातून दूध प्यायला लागले. सासूबाईने त्या ठिकाणी विचारलं, जावई बापू अहो मांजर तुमच्या ताटातलं दूध पिऊन राहील ना? त्यावेळेस सासूबाई म्हणली, दूध पेते मांजरीला हाकाला. त्यावेळेस जावई म्हणले, सासूबाई मांजरीला हाकाललं असतं मला वाटलं तुमची घरची आवडती लाडकी मांजर आहे का, म्हणून मी तिला मारलं नाही, दूध पिऊ दिलं. येऊ द्या म्हणे आता डबल येऊ द्या असं त्याने सांगितलं, पण मला रात्रीच्या वेळेला दिसत नाही सांगितलं. सासूबाई आल्या आणि वाळायसाठी खाली लावल्या. जवाळातलं मांजरच आली. काही विचार केल्याने हाताची बाई मागे सारली, खनखन सासूच्या कानाखाली वाजली. सासूला वाटलं वाळण्यातच काही चुकलं का, सासू स्वयंपाक खोलीत निघून गेली. जावई बापू जेवले, रात्रीच्या वेळेला झोपले. ज्या खोलीत झोपले सांगावं ना, रात्रीच्या वेळेला मला दिसत नाही. पूर्वीचा काळ अंधार झालेला, खाटेवर बाजीवर झोपला. रात्रीच्या वेळेला लघवीला जायचं काम पडलं. मग आता आपल्याला तर दिसत नाही,
बाहेर गेल्यावर आत येता आलं पाहिजे म्हणून काय केलं, जे बाजूला धोतर होतं ते धोतर एक ठाव्याला बांधलं आणि त्याला धरत धरत बाहेर गेला. पण तिकडून येताना काय झालं, धोतराची गाठ सुटली आणि ज्या खोलीत यायचं त्या खोलीत रॉंग नंबर लागला, दुसऱ्याच खोलीत घुसला आणि चोर चोर समजून बेदम त्या ठिकाणी मारला आणि पाहिलं तर जवळ बापू. जवळाला बेदम मार खावा लागला, फजिती झाली. काय कारण? रातंदळेपणा आहे याचं अज्ञान त्यानं त्या ठिकाणी झाकून ठेवलं म्हणून फजिती झाली. माणसानं माणसाच्या अज्ञानाची त्याला उणीव त्यानं कबूल केली पाहिजे आणि उणीव कबूल केली की मग त्याला त्या ठिकाणी फजितीला प्राप्त व्हावं लागत नाही. अर्जुन आपल्या अज्ञानाची उणीव त्या ठिकाणी परमात्म्याच्या जवळ बोलून दाखवतो म्हणून मग देव त्याला त्या ठिकाणी आत्मज्ञान सांगतो. सुंदर असा हा श्लोक आहे कार्पण्य दोष. यावर माऊली फार सुंदर ओव्या लिहितात. त्या ओव्यांचा विचार आपण पुढील भागात करू. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दानहे. देखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. होता परस्परे जळो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते मेर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जेवांशील तो ते लावो. प्राणी जातो वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांचे मांडियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू तयाभूता, कला कल्पतरूचे आरवो. चेतना चिंतामणीचे गावो, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाये सदा सज्जन, स्वैरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होणी तिने लोकी, भजे द्वादिपुरकी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके, दृष्टादृष्ट विजय व्हाविजी. हे तमे श्री विश्वेश्वराहू, हावो येल दान पसावू. हे नेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला, हे नेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला. हे नेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.